नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना PM किसान योजनेशिवाय मिळतात 12,000 रुपये। मग हे 12,000 रुपये कोणत्या योजनेच्या माध्यमातून मिळतात, कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळतात, संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊयात। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी PM किसान योजना राबवली आहे। PM किसान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात। दर 4 महिन्यांनी या योजनेचा लाभ दिला जातो। दरम्यान याचसोबत शेतकऱ्यांसाठी विविध राज्य सरकारने ही योजना राबवल्या आहेत। महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खास नमो शेतकरी योजना राबवली आहे। या योजनेत देखील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते। मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खास नमो शेतकरी योजना राबवली आहे। या योजनेचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना मिळतो। या योजनेत देखील शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। याचाच अर्थ असा की राज्यातील शेतकऱ्यांना PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेता येतो। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे 6,000 आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 असे मिळून 12,000 रुपये मिळतात। या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत। या अटींमध्ये तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। हे पैसे थेट DBTद्वारे तुमच्या खात्यात जमा केले जातात। मित्रांनो, PM किसान योजनेचे आत्तापर्यंत 23 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत आणि आत्ता शेतकऱ्यांना आतुरता आहे PM किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्याची। तसेच नमो किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत आणि आता शेतकऱ्यांना 9व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो किसान सन्मान निधीच्या 9व्या हप्त्याचे पैसे देखील जमा झालेले आहेत, परंतु बरेचसे शेतकरी असे आहेत त्यांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झालेले नाहीत। मग त्याचं कारण काय आहे? तर मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्यांची eKYC अद्यापही अपूर्ण आहे त्यांना या PM किसानचे आणि नमो किसान सन्मान निधीचे पैसे मिळणार नाहीत। मित्रांनो, जून किंवा जुलै महिन्यात शेतकऱ्यांना PM किसानचा पुढचा हप्ता मिळू शकतो। मित्रांनो, आता जून महिन्यात तर मिळणं कठीणच आहे, परंतु लवकरच 4 महिन्याचा जर आपण अंतराचा विचार केला तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरचे पैसे जमा केले जातील। त्यामुळे तुम्ही जर अजूनही eKYC प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर लवकरात लवकर तुमची eKYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये नमो किसान सन्मान निधीच्या 9व्या हप्त्याचे 2,000 आणि PM किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्याचे 2,000 असे एकूण मिळून 4,000 रुपये थेट जमा केले जातील। हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा आणि तुम्हाला पुढेही अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।